मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन कोर्टामध्ये सर्वांना साक्षीने त्या मुलीला पैसे देत असतानाचा व्हिडिओ दाखवत असतो. त्यामध्ये साक्षीने शिवानीला पैसे दिलेले असतात. हा व्हिडिओ पाहून मात्र सर्व कोर्ट चकित होते. चैतन्य अर्जुनला बोलतो की हा व्हिडिओ तुम्हाला कुठून मिळाला. आता मग अर्जुन शिवानीलाच विचारतो की तुम्ही हा व्हिडिओ कसा काय शूट केला. शिवानी बोलते की मला माझ्या मामांनी अगोदरच सांगितलं होतं की साक्षी आणि महिपत विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीयेत. ते दोघे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे माझ्या मामेभावाला मी हा व्हिडिओ बनवायला लावला होता आणि तो फक्त आमच्या सेफ्टीसाठी होता. आता मग अर्जुन कोर्टामध्ये ते सगळे व्हिडिओ खरे असल्याचे पुरावे दाखल करतो. साक्षीला मात्र आता प्रचंड भीती वाटू लागलेली असते. अर्जुन मग साक्षीला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे असे बोलतो आणि तिला विटनेस बॉक्समध्ये यायला लावतो. साक्षी विटनेस बॉक्समध्ये आल्यावर अर्जुन तिला विचारतो, तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का. आता हे सगळं जे कोर्टामध्ये काही दाखल झालं आहे ना, या बाबतीत तुम्हाला काही बोलायचं आहे का, तुमचं काही म्हणणं आहे का. पण साक्षी मात्र आता काहीच बोलत नसते. ती एकदम शांत असते. अर्जुन मग आता सर्वांपुढे बोलतो, आज जे पुरावे कोर्टामध्ये दाखल झाले त्यावरून हेच सिद्ध होतं की साक्षी शिकरे ह्या खोटं बोलत आल्या आहेत आणि त्या सुरुवातीपासूनच आपल्याला फसवत आल्या आहेत. त्यांनी खोटा साक्षीदार तयार केला आणि कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या पुराव्यांमुळे साक्षी शिकरे खून ज्या दिवशी झाल्या त्या दिवशी आश्रमामध्ये असल्याचे चान्सेस फारच वाढले आहेत. त्यामुळे कोर्टाला अर्जुन साक्षीला चांगली शिक्षा व्हावी अशी विनंती करतो. आता मग कोर्ट सुनावणी करते. त्या मुलीला खोटी साक्ष दिल्यामुळे 10,000 रुपयाचा दंड ठोठावला जातो आणि साक्षीला मात्र 50,000चा दंड आकारला जातो. आता मग चैतन्य आणि साक्षी निघून जातात. सायली आणि कुसुम मात्र फार खुश झालेले असतात. रविराज अर्जुनला बोलतो की फारच छान आर्ग्युमेंट केलंस तू आज. तुझ्या या सगळ्या प्रयत्नांमुळे केस लवकरच तुमच्या फेवरमध्ये निकाल देईल असा माझा विश्वास आहे. सायली बोलते की सर, तुमचे आशीर्वाद आमच्यावर आहेतच, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. आता मग रविराज सायलीचे पण अभिनंदन करतो आणि तेथून निघून जातो. रविराज गेल्यावर मधुभाऊ तिथे येतात आणि मग अर्जुन त्यांच्यासमोर हात जोडतो. मधुभाऊ फारच भावूक झालेले असतात. ते बोलतात की जावई बापू, तुम्ही खरंच फारच हुशार वकील आहात. तुमच्या या सगळ्या पुराव्यामुळे त्या दिवशी जे काही झालं ना आणि मी जे काही बोललो ते खरं होतं हे लवकरच सिद्ध होईल असं मला वाटत आहे. आता मग मधुभाऊ अर्जुन आणि सायलीला बोलत असतात की आता फक्त माझी एकच शेवटची इच्छा राहिली आहे, ती म्हणजे सायलीचं बाळंतपण आमच्या आश्रमामध्ये व्हावं. मधुभाऊ असं बोलल्यावर मात्र सायली आणि अर्जुन दोघे पण शांत होतात आणि मग मधुभाऊ निघून जातात. इकडे आता साक्षी आणि चैतन्य दोघे जण रूममध्ये असतात आणि चैतन्य मात्र साक्षी बरोबर काही सुद्धा बोलत नसतो. साक्षीला आता चैतन्याला फारच मनवावे लागणार असते. साक्षी चैतन्याला बोलत असते की माझ्याबरोबर काहीतरी बोल. चैतन्य बोलतो की साक्षी, तू माझ्यापासून लांब राहा. तू माझ्यापासून किती गोष्टी अजून लपवल्या आहेत. होणाऱ्या नवऱ्यापासून कोणी एवढं काही लपवत नसतं. तुला मी सांगितलं होतं ना, मला सगळं काही सांग. माझ्यापासून काही सुद्धा लपवू नकोस. आता मग इकडे अर्जुन बेडवर बसलेला असतो आणि त्याला गरमागरम कॉफी प्यायची इच्छा झालेली असते. इतक्यात सायली त्याच्यासाठी कॉफी आणि पिझ्झा घेऊन येते. अर्जुनला मात्र आता फार आनंद होतो आणि तो कॉफी आणि पिझ्झावर तुटून पडतो. तो सायलीला बोलतो की तुम्ही काय माइंड रीडर आहात का. सायली बोलते की हो, जरा सावकाश. जर तुम्हाला ठसका लागला ना तर या माइंड रीडरला सुद्धा काही सुद्धा करता येणार नाही. आता मग सायली बोलता बोलता अर्जुनला बोलते की खरं तर माइंड रीडर तुम्ही आहात. साक्षीचं खोटं जगापुढे यावं अशी माझी फार दिवसापासून इच्छा होती, पण आज ती तुमच्यामुळे पूर्ण झाली. पण तुम्ही शेवटला जो व्हिडिओ दाखवला तो कसं काय तुम्ही अरेंज केला. आम्हाला कोणाला याबद्दल काही सुद्धा माहीत नव्हतं. अर्जुन बोलतो की तो शेवटचा बॉम्ब होता आणि त्याबद्दल मी कुणालाच काही सुद्धा सांगितलेलं नव्हतं. तो व्हिडिओ अर्जुनला शिवानीने दिलेला असतो आणि अर्जुन ती सगळी स्टोरी सायलीला सांगतो. आता मग बोलता बोलता सायली बोलते की माझा नवरा फारच हुशार वकील आहे. पण ती बोलता बोलता थांबते आणि बोलते की अर्जुन सुभेदार मात्र फारच हुशार वकील आहेत. अर्जुनला मात्र सायली असं बोलल्यावर फारच छान वाटतं आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग फारच सुंदर होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.